नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत कटोरीमध्ये कटिंग. तर 32 साईज आहे आणि आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार. 32 साईजला मी 1 मीटर अस्तर घेतले आणि हा साडीतला ब्लाऊज पीस आहे. आपण काठपदरच्या साडीवर हा ब्लाऊज शिवणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपलं यूट्यूब चॅनल ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आहे आणि फेसबुक चॅनल वंदना गायकवाड या नावाने. दोन्ही चॅनलवर आपण सेम व्हिडिओ अपलोड करतो. जरी एका चॅनलला नाही पाहिलं तर दुसऱ्या चॅनलला बघा आणि खूप सोप्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता 13 इंच कस्टमरला शिवून लागते. जसं की तुम्ही आता हा ब्लाऊज आहे आणि हा काठपदरची साडी, हा ब्लाऊज पीस सेम कस्टमरला असाच गळा लागते. तर आपण याची उंची किती आहे आपण अगोदर चेक करू. एकदम थोडंसं शोल्डरला टाईट धरायचे. 13.5 इंच शिवून हा ब्लाऊज आहे. तर आपण 14.5 इंचावर एक मार्किंग करू. 32 साईजला आपण 1 मीटर घेतले कपडा. नीट लक्षात घ्या. 5 इंच आपण शोल्डर घेतले. 5 इंच थोडंसं खाली पण घेतले. परत एकदा आपण 5.25 ते 5.5 इंचावर जरी मोंडा टाकला तरी काही हरकत नाही. 5.5 वर मार्किंग केली. 8वा भाग येतो 32 साईजचा, चौथा भाग 8 येतो. 8 मध्ये आपण 2 इंच लुजिंग मार्जिन ठेवतो. कंपल्सरी 2 इंच ठेवा. 2 इंच एकदम कंपल्सरी व्यवस्थित बसणार. कमी होत नाही आणि जास्त पण होत नाही. मी कंपल्सरी 2च इंच ठेवते. 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी, 1 इंच फ्रंटसाठी. मोंड्यामध्ये मी हाच अंतर ठेवते. हा पॉईंट इथं जोडून घेतला आणि हा पॉईंट इथं जोडून घेतला. आता याचा कंबर चेक करते. आता ज्या साईडला, आता हा माझ्याकडे शिवलेला ब्लाऊज नाही कस्टमरचा, दुसरीकडे शिवलेला आहे. आता ही जी पट्टी आहे आपल्याला ही सोडून द्यायची. त्याच्यानंतर पूर्ण माप घ्यायचं आहे. माप बसतंय जवळजवळ 26.5. 26.5चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. परत एकदा 13.25 आणि 13.25च्या निम्मा, जवळजवळ 6.25 इंच. जेवढं येते तेवढंच घ्या. 1 इंच मिटकसाठी घेते पाठीमागच्या आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते. अशा पद्धतीने मी हे मार्किंग आखून घेतली. आता 2 इंच मी गळ्यासाठी घेतले आणि कस्टमरचा नेक आपण खालच्या बाजूने चेक करू त्यांना किती खालच्या साईडला पट्टे लागते. तर हा जवळजवळ 2.5 इंचाचा आहे. आता नीट लक्षात घ्या, जेवढं शिवण्यासाठी लागतं तेवढं सोडून दिलं आणि 2.5 इंच परत इथं मार्किंग केली. आता थोडंसं मी वर घेतले कारण शिवण्यासाठी पण कपडा जातो. आता हा गळा जसा आहे त्यानुसारच आपल्याला गळा टाकायचा आहे. तर मग मी अगोदर पाठीचा भाग हा कट करते आणि नंतर मग आपल्याला गळा घेऊ. नंतर हा आता आपण पाठीमागचा भाग कट करतोय. तर आपण मोंड्यासाठी पाठीमागच्या साईडने आपण कटिंग केली. आता जेवढा आपल्याला कपडा बचत करता येतो तेवढा आपण हा भाग आपण याच्यावर ठेवून घेतलाय, जसं की तुम्ही बघू शकता. आता आपण याला मार्किंग करून घेऊ पाठीमागच्या भागासाठी. आता आपण कटोरी ब्लाऊजचा फ्रंट कसा कट करायचा ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपण बरेचसे जण पेपर कटिंग अगोदर करतात, तर तसं अजिबात करायची गरज पडणार नाही. अर्धा इंच मोंडा आतमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. पाच इंच आपलं आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे. इथपासून लाईन आहे. 2 इंच आपण गळा घेतला. 6.5 इंचाचा आपण फ्रंट गळा घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता.
आपल्याला खालच्या बाजूला 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि फिटिंग बाजूनी 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे कटोरीसाठी, बघू शकतात. आणि हा नॉर्मल आपल्याला याला क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे. आता आपल्याला 5 इंचाची कटोरी काढायची, बरोबर. 5 वर एक आपण मार्किंग करू. परत एकदा गळ्याकडून आपण 5.5 वर एक मार्किंग करू. 5 इंचावर जरी केली काही हरकत नाही. इथपासून आपल्याला 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. हे तिन्ही पॉईंट आपल्याला काय करायचे, जोडून घ्यायच्यात. बघू शकतात किती सुंदर पद्धतीने आपली कटोरी ही निघते. 1 इंच आपल्याला खाली एक्स्ट्रा घ्यायचे, कारण आपली क्रॉस पट्टी 2 साईडला कट होते. आता आपण कटिंग करू. एकदम कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करते. जसं की तुम्ही बघू शकता. आता आपल्याला कटोरीमध्ये अजिबात काहीच वाढवायचं नाही. आपण फक्त वाढवणार ते फक्त क्रॉस पट्टीमध्ये काही वाढवायचं नाही. आपण फक्त वाढवणार ते कटोरीमध्ये. तर कटोरीमध्ये आपण कोणत्या साईडला किती इंच वाढवलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आपला हा 32 साईजमध्ये ब्लाऊज हा कटिंग झाला आहे. आता आपण याची कटोरी वाढवूया. आता एवढा कपडा उरला आहे. आपण थोडासा कमी जरी घेतला असता तरी चाललंच असतं. थोडीशी कटोरी मी तिरकी ठेवली. जसं आहे तसं आपण आखून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूचा आपल्याला पॉईंट मधला काढायचा आहे. मधोमध आपल्याला 1 इंचावर खाली यायचं आहे. 1 इंच मी खाली आले. कडेने पण आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने पण आपल्याला 1 इंच हे जास्त घ्यायचं आहे. अर्धा इंच मी बाहेर आले. त्याच्यानंतर ही बाजू आपल्याला अशा पद्धतीने कटोरी. आता आपल्याला 1.5 इंचाचा किंवा 1.25 इंचाचा जर टक्स घेतला काही हरकत नाही. 1.25 इंचाचा मी टक्स घेतलाय. 1.25 म्हणजे किती होतं आपला 1.25 इंच म्हटल्याच्या नंतर 2.5 इंचाचा आपला टक्स झाला. उभा टक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी हा 3 इंचाचा घेतलाय, कारण बऱ्याच जणांना टक्स हा आवडतो आणि बऱ्याच जणांना आवडत नाही. तर ज्याला आवडत नाही त्यांना 2.5 इंचाचा जरी टक्स घेतला तरी काहीच हरकत नाही. एकदम परफेक्ट बसणारी कटोरी आहे. तर फक्त अस्तर जास्त लागते, बाकी काहीच नाही. आणि डायरेक्ट पेपरवर कटिंग करण्यापेक्षा अशा पद्धतीने जरी कटिंग केली तर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कटिंग करायची. तर कसा वाटला कटिंग व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. पुन्हा आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.